तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदासाठी मनसेची खेळी पाहायला मिळते। भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी मनसेने आपले 5 नगरसेवक आणि ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आणले। हेच मनसेचे 2 नगरसेवक अज्ञातस्थळी ठेवल्याची आता माहिती मिळते। मनसेच्या राजू पाटलांनी नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवल्याचं कळतंय। भाजपला महापौर पदापासून बाजूला सारण्यासाठी मनसे आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेत अमजद खान आपल्या सोबत आहेत। अमजद, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी, दूर सारण्यासाठी नेमके आता मनसेचे कसे प्रयत्न सुरू आहेत? ऋतुजा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा दावा होता निवडणुकीपूर्वी की महायुतीच्या महापौर बसणार। मात्र निकालानंतर या दोन्ही पक्षांकडून स्वतः म्हणजे शिवसेना आणि भाजपकडून प्रयत्न सुरू आहे की त्यांचा महापौर बसला पाहिजे आणि यासाठी त्यांनी पडद्यामागे प्रयत्न देखील सुरू केला आहे। आणि या पार्श्वभूमीवर जे शिवसेना आहे, शिवसेना शिंदे गटासोबत मनसे देखील जाऊ शकते याची दाट शक्यता आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राजू पाटील यांनी जे मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत आणि जे 2 नगरसेवक जे ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आले आहेत या एकूण 7 नगरसेवकांना एका अज्ञातस्थळी ठेवण्याची माहिती आहे। शिवसेना शिंदे गट आणि मनसे एकत्र येण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे ही खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे। आता भाजपाकडून देखील प्रयत्न सुरू आहे। नक्की कल्याण डोंबिवलीत महापौर कोणाचा होणार याचा निर्णय महापौर पदाची जी सोरठ आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर समोर येईल। मात्र शिवसेना आणि भाजपकडे ज्या प्रकारे महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे या अनुषंगाने असे बोलले जात आहे की मनसेने देखील यामध्ये उडी घेतली आहे आणि शिवसेना शिंदे गट आणि मनसे एकत्र येण्याचे बोलले जात आहे। बरोबर आहे। आता या महापौर पदावर दावा ठोकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून ही विविध राजकीय समीकरणं समोर येताना पाहायला मिळतात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।